नमस्कार मंडळी, मी संदीप तुमचं मनापासून स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे संदीप कांबडी व्लॉग्स. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग, शुभप्रभात. सकाळचे 8:30 वाजायला आलेत. तर आईने भाकरी पण भाजल्यात. आता भाकरीसोबत आपल्याला चण्याची मस्तपैकी एक रेसिपी बनवायची आहे आणि सोबत थोडीशी चटपटी पण बनवायची. त्यामुळे तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला, आईने इकडे मस्तपैकी भाकरी भाजायला घेतलं, तांदळाच्या भाकरी. पाहू शकता चुलीवर किती मस्त भाकरी फुगून येते. आईने आता भाकरी भाजून घेतल्या सगळ्या. बघा किती मस्त भाकरी. आईने रात्री आपल्या रेसिपीसाठी चणे भिजत टाकलेले, ते बघा किती मस्तपैकी फुगून आले. चला, आता आईच्या भाकरी झाल्यात, आपण ते उकडायला ठेवूया. तर आपण हे चणे शिजण्यासाठी चुलीवर ठेवूया. 10 ते 15 मिनिटासाठी आपण शिजून देऊया. आपण चणे शिजत टाकलेले ना, त्याला मस्तपैकी उकळी आले. अजून ते काही शिजले नाही. आपण 5 ते 7 मिनिटासाठी अजून शिजून घेऊया. आपण आता बघूया चणे शिजलेत का. मस्त शिजले ते बघा. आपले चणे शिजून झालेत, ते आता आपण उतरून घेऊया. हे जे चण्याचं पाणी असतं ना, ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. त्याच्यामुळे ते आपण प्यायसाठी डिशमध्ये घेऊया. याला काढा बोलतात, चण्याचा काढा. याला चण्याचा काढा बोलतात. तर हा एक डिश करण्यासाठी, एक माझ्यासाठी. आई अजून काम करते, त्याच्यामुळे आई नंतर बनवते. मस्त मस्त चण्याचा काढा एक नंबर. आता आधी आपण चटपटी बनवून घेऊया. त्याच्यासाठी आपण हे चणे आहेत ना, ते काढून घेऊ. डिशमध्ये काढून घेऊ आपण. चटपटीसाठी आपण हे साहित्य घेतलं आहे. ते एक अर्धा बारीक कापून घेतलेला आहे तांबट आहे. थोडी 2-3 मिरच्या आहेत. थोडी कोथिंबीर घेतली. 2 कांदे कापून घेतलेत. 1 लिंबू घेतला आहे. तर आता आपण हे साहित्य चण्यामध्ये घालून घेऊया आपल्या चटपटीसाठी. टमाटा टाकून घेतला. 1 मिरची, बारीक कापलेला कांदा घेतलाय. अर्धा लिंबू पिळून घेऊ. आपण थोडी हळद टाकूया त्याच्यात. थोडा मसाला टाकूया. मसाला टाकल्यामुळे अजून थोडी चटपटीत होईल. त्याच्यात मीठ टाकून घेऊ चवीनुसार. चटपटीला आपण मस्तपैकी गरम तेलाचा चरका देऊ. मस्त आता मिक्स करून घेऊ. वा, किती मस्त सुगंध आला. तर आता आपण मस्तपैकी मिक्स करून घेतले चटपटी.
आपण आता चटपटी मिक्स करून घेतली आपली, त्याच्यात वरून आपण कोथिंबीर सोडूया. आपली चटपटी मस्तपैकी मिक्स झाली. आपण थोडी टेस्ट करून बघूया. एक नंबर. तर चण्याच्या भाजीसाठी आपण लसूण टाकून घेतलं आहे, तेल टाकलं आहे, तर वरून मसाला टाकला आहे, मस्तपैकी तडका दिला आहे. हळद, थोडा गरम मसाला टाकला आहे, थोडी कोथिंबीर टाकली, चवीसाठी मीठ, आता आपल्याला ही भाजी 5 ते 7 मिनिटासाठी शिजवून घ्यायची. आपले चणे शिजलेले आहेत, त्याच्यासाठी आपल्याला 5 ते 7 मिनिटासाठी ही भाजी शिजवून घ्यायची. भाजी आपण हलवून घेऊ ना मस्त. चण्याची भाजी आता मस्तपैकी तयार झाली. पाहू शकता किती मस्तपैकी घरच्या चण्याची भाजी. भाजीला मस्तपैकी तेल सुटलंय. किती मस्त भाजी तयार झाली बघा. त्याच्यामध्ये आपण आता थोडं वरून तांबाटा टाकलाय, अर्धा कापलेला, त्याच्यामुळे भाजीला अजून मस्त चव येईल. आपली भाजी आता तयार झाली, आता उतरून घेऊ. तर ही आहे आजची आमच्या सकाळच्या नाश्त्याची मस्तपैकी डिश. ह्याच्यामध्ये आपण चटपटी बनवून घेतली चण्याची मस्तपैकी भाजी बनवून घेतली, सोबत 2 भाकरी आहेत, कांदा घेतलाय. आजची आमची चण्याची भाजी आणि चण्याची चटपटी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर आज आपण इथेच थांबूया. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.